भाजपच्या प्रदेश नेतृत्वानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हायला हवी असा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप नेत्यांनीच हा प्रस्ताव ठेवल्याची सूत्रांची माहिती आणि या मैत्रीपूर्ण लढतींच्या वृत्ताचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खंडन केलं। मैत्रीपूर्ण लढतीच्या बातमीत कोणतंही तथ्य नसून त्याचा फटकाच महायुतीला बसेल असं परखड मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलं होतं। तुमच्याकडनंच ही माहिती मला ऐकायला मिळाली, असं आमच्यात तरी काही चर्चा झाली। मैत्रीपूर्वक लढत होऊ शकते का? त्याच्यामध्ये आमची चर्चाच झालेली नाही तर कशा करता आपण अंदाज व्यक्त करायचे। माझा असं मत आहे की या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो। मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली, मग शेजारी का नाही, मग तिकडं का नाही, मग तिकडं का नाही, काही त्याचा बेस राहत नाही। ज्यावेळेस युती असते, मागे पण आम्ही आघाडीमध्ये असायचो तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेल्या नाही आणि महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे। अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील। हे दाखवण्यासाठी आहे, बरेच लोक आमच्याकडे यायला लागलेले आहेत। भारतीय जनता पक्ष सोडून आमच्या पक्षात येण्याची संख्या वाढायला लागलेली आहे। त्यांना थांबवण्यासाठी ही फ्रेंडली फाईटची कल्पना काढलेली आहे। तशी परिस्थिती नाही आणि फ्रेंडली फाईट जर त्यांनी केली तर आम्हाला त्या 25 जागां आमच्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या हे आत्ताच जाहीर करायला हरकत नाही। शिवसेनेच्या वतीने एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या कमानी बारामती शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत। बारामती शिवसेनेच्या वतीने एकनाथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं, परंतु याच्या उद्घाटनाला अजित पवार न आल्याने शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटोवरती काळं कापड टाकल्यानं पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलेलं आहे।